स्वतःच्या पैशातनं मी 5 स्टार हॉटेल करून आलो असतो तर मला ही विंडो व्ह्यू आणि असं जेवण करायला मजा आली असते नाही. ह्यावेळेस आपण ती स्वप्न पूर्ण करूया, बीबी का मकबऱ्याला जाऊया. देवा मेहनत का फल भेजो, खाणे दो हागणे दो. तर पर्सनॅलिटी अशी ठेवा की फॉरेनर दिसला पाहिजे. तसं मी पण माझ्या लायकीनुसार तुझ्यासाठी काहीतरी बनवलं असतं, पण तुझी ती लायकी नव्हती. काय केलं तू? ताजमहल बघितलं का? नाही बघितला. तू ताजमहल बघितलं असतं ना, हे तुला फर्स्ट कॉपी पेक्षा फर्स्ट कॉपी वाटली असते नाही. मोनीला 2 दिवस म्हणते. तर बघणाऱ्यांना बघू शकता, काल म्हणल्याप्रमाणे आज मामा मला बरोबर नियोजन केलंय फिरायला जायचं. काय हॉटेल आहे रे बाहेर? जेवण केलं तू? तर शॉर्ट झालाय बघणाऱ्यांना. माघारी आलोय, पार्किंगला गाडी लावणार आहे आता आणि रूमवर जाऊन बसणार आहे. का बरं काढायला ऊन आहे की बासू, त्यामुळं आमचं नियोजन 4 वाजता ढकललं. तर 4 वाजता जाऊया निवांतमध्ये. ओके. हीच मजा मला कधी आली असते माहिती आहे, जेव्हा मी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टातनं स्वतःच्या पैशातनं मी 5 स्टार हॉटेल करून आलो असतो तर मला ही विंडो व्ह्यू आणि असं जेवण करायला मजा आली असते नाही. रोज आते हैं इस उम्मीद पे, आज जीतेंगे कल जीतेंगे परसों जीतेंगे, रोज हारते हैं. बघणाऱ्यांना बघू शकता जेवण मागवलंय आपण आणि पीस आहेत की नाही यार? पीस आहे का नाही भांडायला जायला लागेल त्याला. तर जेवायला आपण मटन हंडी आणि चिकन बिर्याणी मागवली आणि भाकऱ्या मागवलेल्या, चुकून यांनी रोट्या दिल्या. फसवलं आम्हाला माहीत नाही. तर मस्तपैकी आता जेवण करूया, थोडा रेस्ट करूया आणि जाऊया डायरेक्ट बीबी का मकबरा बघायला. तर ओके, तर भेटू हात धुल्यावर. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता, मागच्या वेळेस आपण वेरूळची लेणी बघायला गेलतो, ह्या वेळेस आपण बीबी का मकबरा बघायला जाणार आहे विथ माझ्या मामाच्या मुलासोबत. तर मागच्या वेळेस पाऊस पडलेला आणि जाताना बीबी का मकबऱ्याला जाताना मी गाडीवरनं पडलेलो, बघू शकता. कपडे वगैरे घाण झालती. तर ह्या वेळेस आपण ती स्वप्न पूर्ण करूया, बीबी का मकबऱ्याला जाऊया. तर भेटूया. ओके, थँक्यू. तर हॉटेलचं एंट्रन्स बघू शकता ना, काय एवढं मोठं आहे. असं आपण बाहेर निघायला गाडी यायला पाहिलं पाहिजे, असं काय नाही का? कॅब बुक केलं येते का? पण आता असं आपल्या ड्यूकवर जाऊया. सच अन बिग हॉटेल. देवा मेहनत का फल भेजो, खाणे दो हागणे दो. तर बघणाऱ्यांना बघू शकता बीबी का मकबरा. आज आधी म्हणलं लिंबू सोडा प्यावं. तर पर्सनॅलिटी अशी ठेवा की फॉरेनर दिसला पाहिजे. फॉरेनरला 250 रुपये तिकीट आहे. तर आदित्य आमचा 20 रुपये तिकीट मारत होता नाही का, भारतीय. तर त्याला 250 रुपये मागितलं नाही का बरं? तर पर्सनॅलिटी तशी त्याची असे फॉरेनर सारखी. तर बघणाऱ्यांना बघू शकता बीबी का मकबरामध्ये आलो आहे आपण. तर 15 वर्षाचा असताना ताजमहल बघायला गेलो मी दिल्लीत, आग्र्याला. तर एवढं असं मेंटेन ठेवलेलं ताजमहल, तसं तर एवढं मेंटेन काय दिसत नाही. तर सेम असं आहे नाही का, ताजमहल सेम असं आहे, काही सुद्धा फरक नाही. फक्त जरा लहान असल्यागत वाटते. आणि संगमरमरच्या दगडांना तर बनवलं नाही, ही लावूनच दिसते नाही का. ताजमहलला लय सिक्युरिटी नाही का, आणि पूर्ण असं चमकते हे पांढरं. आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना, सनसेटच्या टायमिंगला लाल भडक होते नाही का ती. हां. तर बघणाऱ्यांना बघू शकता. आणि
वाचू पण शकता मकबराबद्दलची माहिती आहे संपूर्ण. एक वन टेक रील्स अशी पण बनवली नाही का मी आता इथं आल्यावर. शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहल, औरंगजेबानं त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा. तसं मी पण माझ्या लायकीनुसार तुझ्यासाठी काहीतरी बनवलं असतं, पण तुझी ती लायकी नव्हती. भायडा पडू पडून हसायला लागला याच्यावर. काय म्हणाला भायडा तुला? मग कसं हसलं? हसला का फक्त? हे बनायचं ना मेरोया मेरोया तुझे. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. जसं शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहल, औरंगजेबानं त्याच्या पत्नीसाठी बीबी का मकबरा, तसंच माझ्या लायकीनुसार तुझ्यासाठी काहीतरी बनवलंच असतं मी, पण तू त्या लायकीची नव्हती का? असं झालं कसं? तर बीबी का मकबरा बघून झालाय आपला. तर चांगला एक्सपिरियन्स होता. कसं वाटलं बाहेर तुला बघून? एवढं काय मेंटेन केलं नाही पण मेंटेन नाही केलं. तू ताजमहल बघितले का? नाही बघितलं. तू ताजमहल बघितलं असतं ना, हे तुला फर्स्ट कॉपी पेक्षा फर्स्ट कॉपी वाटली असती नाही का? पण आहे थोडंफार मेंटेन करायला पाहिलं होतं. तर बघणाऱ्यांना बघू शकता बरकत की चाय प्यायला आलोय. तर इथली फेमस चाय नाही का, मागच्या वेळेस वेरुळची लेणी बघायला जाताना आपण इथनं चहा आणि मस्कपाव खाऊन गेलतो. सगळ्यात टेस्टी चहा नाही का इथला. चहा त्याला काहीच खास वाटत नाही. काय झाले काय नाही. पैसे मी पण खर्च केले मग धरणं. 40 रुपये मी पण खर्च केला रे मग धरणं. कुठंच नाही भेटत. अरे पुण्यात तिथे काय होणे. तर चाय आणि मस्त भाऊ एन्जॉय करूया आणि भेटूया. तर बघणाऱ्यांना बघू शकता सर आखिर गलती क्या है मेरी? भावाला घेऊन आलोय आपल्या पाणीपुरीच्या आणि वेळच्या गाड्यावर. स्ट्रीट फूड खातोय ना दादा? काय अडचण नाही ना तुला? खरं? ओके. तर त्यासाठी बनव. तर आदित्य भैयाला कशी वाटते बघूया पाणीपुरी आणि आपल्या सांगोलची भेळ. तर भेडा कशी टेस्ट? खरंच खरंच मस्त. तू केली ना चांगली असणार. खाऊन बघ दादा. एवढं वाचली तरी गोडच म्हणणार. मस्त खरंच भारी. होय ना? चालेल का ही टेस्ट आपल्या संभाजीनगर मध्ये? चालेल मला. खरंच चालेल मस्त. होय ना? खरंच भारी. अप्रतिम. किती सिंपल रिएक्शन आहे जरा. अप्रतिम. वा. एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. रेग्युलर नाही करत त्याचं. कधी पण माझ्यासोबतचं लॉग बघ तर एवढा ते रिॲक्शन देत नाही का. सिम्प्लिसिटी मेंटेन करतोय तो, म्हणूनच 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो. तर बघणाऱ्यांना बघू शकता जेवणाचं नियोजन माझ्या रूमवर केले. तर माझ्या मामाच्या मुलाला डायरेक्ट 5 स्टार रूममधनं डायरेक्ट इथं आणले नाही का माझ्या रूमवर. मला वाटलं एवढ्या महागड्या रूममध्ये राहतोय, माझ्या गरीबाच्या रूममध्ये येईल कधी, पण आला बाबा. आणि सोबत आमच्या मोहिनी सुद्धा आहे. मोहिनीला 2 दिवस म्हणते सर आखिर गलती क्या है मेरी? हनी. आणि सोबत माझ्या हनी सुद्धा आहे. आणि हनीला 2 दिवस मी मागं लागली नाही का जावे फिरायला कुठेतरी. आज बीबी का मकबरा पण बघायला गेलो आणि ती सोबत नव्हती. त्याची खंत मी भरून काढली आज. आता आम्ही सोबत जेवायला बसलोय. तर जेवायला आपण आदित्य भैयासाठी चिकन खापसा मागवला आहे, चिकन कबाब मागवले, चिकन मुरगल्लम मागवले आणि विथ रोटी. त्याच्या पैशाने त्याला मागवले. अभी सांगायला गोष्ट ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. और त्यांना आधी सांगितली मला, तू सांगितली पण मी खोटं बोलत नाही ना. तर भेटू हात धुल्यावर. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता नाही म्हणत आईस्क्रीम खायला आले आमच्यासोबत. तर आजचा व्लॉग इथंच एंड करूया. चला आता बाय बाय टाटा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता. गुड नाईट.